राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे खामगाव येथील सूर्योदय पारधी समाज आश्रमशाळेच्या विविध उपक्रमांचे व वास्तूचे उद्घाटन 8 ऑगस्ट रोजी पार पडले। या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते तथा विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थिती लावल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे। सूर्योदय पारधी समाज आश्रमशाळेतील विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी सरसंघचालक मोहन भागवत यांची प्रमुख उपस्थिती होती। याच व्यासपीठावर ठाकरे गटाचे प्रमुख नेते अंबादास दानवे सरसंघचालकांच्या सोबत दिसल्याने उपस्थितांचे लक्ष वेधले गेले। गेल्या काही काळातील राजकीय घडामोडी आणि शिवसेना संघ यांच्यातील वैचारिक समीकरणांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या बड्या नेत्याने थेट संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने राजकीय निरीक्षकांमध्ये तर्कवितर्कांना वेग आला आहे। ही केवळ एका सामाजिक व शैक्षणिक उपक्रमातील सदिच्छा उपस्थिती होती की यामागे काही वेगळे राजकीय संकेत आहेत, यावर आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। महाभूमी डिजिटलसाठी अनुप गवळी, खामगाव। खरं तर या सूर्योदय परिवाराच्या माध्यमातून परमपूज्य महाराज यांनी एक पारधी आणि आदिवासी बांधवांसाठी लावलेलं हे जे छोटंसं रूप आहे आज मोठं झालेलं आहे आणि माननीय संघचालकांच्या काही ज्या इथं सभागृह आहे, मैदान आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं बॅडमिंटन, टेनिस अशा पद्धतीनं याचं लोकार्पण होते। फक्त आदिवासी बांधवांमध्ये मोठी क्षमता आहे, पण त्यांना नीट प्रशिक्षण, नीट वागणूक, नीट जर त्यांना एक चांगला आधार जर दिला तर मला असं वाटतं या देशाचं भविष्य घडवणारी पिढी आदिवासी समाजातून सुद्धा घडू शकते। हाच विचार भय्यूजी महाराजांनी ठेवलेला होता आणि म्हणून आम्ही या कार्यक्रमाला आलेलो।